हॅलो नमस्कार, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। 2024 मध्ये तुम्हाला सुद्धा न्यू यूट्यूबर बनायचं आहे तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अशा 7 टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे यूट्यूबवरती सक्सेस मिळवण्यासाठी, ज्या तुम्हाला प्रत्येक टिप्स ही खूप महत्त्वाची आहे। एक जरी टिप तुमची मिस झाली तर सक्सेस मिळण्यासाठी तुम्हाला लेट होऊ शकतं। तर यूट्यूबवरती सक्सेस मिळवायचं असेल 2024 मध्ये तर या 7 टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा। तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज आणि सबस्क्राईब मिलियनमध्ये येणार। तर आजची व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण यूट्यूबवरती ग्रो करण्यासाठी आणि यूट्यूबवरती एक सक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलची मदत नक्कीच होईल, कारण माझा 3 वर्षाचा अनुभव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर सुरू करूया। पहिली टिप्स तुमची अशी आहे की जर तुम्हाला यूट्यूबवरती यायचं आहे तर तुम्हाला आधी निश्चित करायचं आहे की तुम्हाला यूट्यूबर का व्हायचं आहे। फक्त पैसे कमवण्यासाठी, फेम कमवण्यासाठी, का तुमची क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी, तुमच्यातलं टॅलेंट दाखवण्यासाठी, हे आधी तुम्ही निश्चित करा की तुम्हाला यूट्यूबर का व्हायचं आहे। तुमच्यातलं टॅलेंट ओळखा, कारण शेवटपर्यंत यूट्यूबमध्ये स्ट्रगल करणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही दुसऱ्यांचे चॅनल बघून चॅनल ओपन करत असाल आणि थोडेच व्हिडिओ टाकून मग तुम्हालाच कळत नाही की कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा, तर स्वतःतला टॅलेंट ओळखून स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवण्याचा प्रयत्न करा। दुसरी टिप, तुम्ही टॉपिक निवडाल यूट्यूबवरती येण्यासाठी तो टॉपिक योग्य असला पाहिजे। योग्य टॉपिकची निवड ही खूप महत्त्वाची आहे, कारण कुठलाही टॉपिक निवडून कुठलाही व्हिडिओ टाकून मग आपण यूट्यूबर नाही बनू शकत, कारण ते मिक्स कंटेंटमध्ये येऊन जातं। जर तुम्हाला कळलं नाही की टॉपिक कुठला घ्यायचा आणि तुम्ही जर ट्रेंडिंगमध्ये जे टॉपिक चालू आहे त्याबद्दलच व्हिडिओ टाकत राहिले, मग ते मिक्स कंटेंटमध्ये येतं आणि तुमचं चॅनल डेड होऊन जातं। त्याच्यामुळे एकच टॉपिक निवडा, एकाच निचवरती काम करा आणि शेवटपर्यंत जा। सक्सेस तुमच्या पाठी नक्की येणार। तिसरी गोष्ट आहे, जो तुम्ही टॉपिक निवडलेला आहे त्या टॉपिकवरती कॉम्पिटिशन किती आहे यूट्यूबवरती हे तुम्ही आधी सर्च करा। जर त्या टॉपिकवरती कॉम्पिटिशन खूप हाय लेव्हलची असेल तर तुमचं चॅनल ग्रो होण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल, कारण आधीच जर त्या टॉपिकवरती मोठे मोठे यूट्यूबर्स झालेले असतील आणि तुमच्या चॅनलवरती जर क्रिएटिव्हिटी नसेल, खूप सिंपल चॅनल असेल, तुम्हाला एडिटिंग येत नसेल, काहीच येत नसेल, थंबनेल बनवता येत नसेल, तर तुम्हाला यूट्यूबवरती ग्रो करायला खूप वेळ लागेल। कारण यूट्यूबवरती आल्यानंतर तुम्हाला शिकण्यातच खूप वेळ जातो सुरुवातीला, कारण व्हिडिओ एडिटिंग, थंबनेल बनवणं, डिस्क्रिप्शन, टॅग, टायटल्स हे खूप महत्त्वाचं असतं यूट्यूबवरती व्हिडिओ बनवल्यानंतर। फक्त व्हिडिओ बनवणं हे महत्त्वाचं नाही, बाकीच्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात। त्याच्यामुळे कॉम्पिटिशन ओळखा, ज्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की कॉम्पिटिशन खूप कमी आहे त्यामध्ये तुम्ही टॉपिक निवडा। तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही आज व्हिडिओ बनवली त्याच्यानंतर 4 दिवसांनी, 2 दिवसांनी, 5 दिवसांनी अशी बनवत राहिलात तर तुमचं चॅनल ग्रो होणार नाही, तुम्ही एक सक्सेसफुल यूट्यूबर बनू शकणार नाही। तुम्हाला जर एक सक्सेसफुल यूट्यूबर बनायचं असेल तर तुम्हाला यूट्यूबवरती कन्सिस्टन्सी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। कन्सिस्टन्सी ठेवलं तरच तुमचं चॅनल लवकर ग्रो होईल, कारण यूट्यूबवरती रोज व्हिडिओ अपलोड करणं ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे। जर तुम्ही यूट्यूबवरती रोज व्हिडिओ अपलोड केली तर यूट्यूबचा अल्गोरिदम तुमचे चॅनल आपोआपच रिकमेंडेशनमध्ये टाकत असतं, सर्चिंग बारमध्ये टाकत असतं आणि लोकांना सुद्धा रिकमेंड करत असतं। त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। जरी तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज आणि सबस्क्रायबर येत नसले तरी कन्सिस्टन्सी ठेवणं महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतरच तुमचं चॅनल ग्रो होईल। दुसरी टिप्स अशी आहे की तुमचे जे ऑडियन्स आहेत त्यांना तुम्हाला ओळखायचं आहे। ओळखायचं म्हणजे कसं ओळखायचं, तर तुमच्या ऑडियन्सना काय बघायचं आहे हे तुम्हाला आधी ओळखायचं आहे। तुम्ही नेहमी तुमच्या व्हिडिओमध्ये सांगायचं की व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा, आणि कमेंट वाचायला विसरायचं नाही। प्रत्येक तुमच्या व्ह्यूअर्सची कमेंट वाचायची आणि त्यांना जे बघायचं आहे, त्यांना जे हवं आहे ते तसेच व्हिडिओ तुम्हाला बनवायचे आहे। त्याच्यानंतरच तुमचे जे व्ह्यूअर्स आहेत, तुमचे जे सबस्क्रायबर आहेत ते वाढणार, कारण आपल्यामध्ये एक बॉन्डिंग चांगलं तयार। अशी आहे, व्हिडिओ आणि कंटेंटवरती तुम्हाला खूप लक्ष द्यायचं आहे। व्हिडिओ आणि कंटेंट क्वालिटी तुम्हाला चांगली ठेवायची आहे। तुमच्या व्हिडिओची क्वालिटी आणि कंटेंट हे क्वालिटी बाज असणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही जर फक्त व्हिडिओ शूट करून त्या अपलोड कराल तर तसं चालणार नाही, त्याच्यामध्ये एलिमेंट्स, फोटोज, व्हिडिओज ॲड करणं। शेवटची आणि 7वी टिप्स अशी आहे की तुम्हाला एकच टाईम ठेवायचा आहे व्हिडिओ अपलोडिंगसाठी।
तुम्हाला आधी बघायचं आहे की तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर संध्याकाळी जास्त व्ह्यूज येतात, सकाळी जास्त व्ह्यूज येतात की दुपारी व्ह्यूज येतात. तुमच्या व्हिडिओला कुठल्या टाईमवरती जास्त व्ह्यूज येतात हे आधी तुम्ही ओळखायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच टायमावरती व्हिडिओ अपलोड करायचे आहे. जर संध्याकाळी येत असले तर 6:30 वाजता, दुपारी येत असेल तर 11:30 वाजता आणि सकाळी येत असतील तर 8:30 वाजता. हा टाईम तुम्हाला ठेवायचा आहे. या 3 टाईमपैकी एका टाईमवरती तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचे आहे, जेणेकरून तुमच्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त व्ह्यूज येतील, सबस्क्रायबर वाढतील. तर या 7 टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्ही 2024 मध्ये एक सक्सेसफुल यूट्यूबर नक्की बनणार. आणि या बहिणीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यापर्यंत पोहोचणार. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.